पेठ तालुक्यातील शासकीय रुग्णालयातील 108 रुग्णवाहिकेची दुरुस्ती दीर्घकाळ प्रलंबित असल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची गंभीर स्थिती समोर आली होती। या निष्काळजीपणाबद्दल शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी समाजसेवक नंदूभाऊ गवळी, तुळशीराम वाघमारे, पद्माकर कांबळी, सुरेश पवार यांनी एकत्रितपणे आवाज उठविलाय। या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळताच 108 रुग्णवाहिकेला तात्काळ दुरुस्तीसाठी रवाना करण्यात आले आहे। पेठ तालुक्यातील गरजू नागरिकांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, कोणत्याही रुग्णाला अडचण येऊ नये यासाठी ठाम भूमिका घेणारे समाजसेवक नंदूभाऊ गवळी यांची ही धडाडी पुन्हा एकदा दिसून आली आहे। समाजसेवकांच्या पुढाकारामुळे पेठ तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे। रिपोर्टिंग केलंय 2 महिन्यापासून तुम्ही का बरं गाड्यांचं मेंटेनन्स करत नाही? हॅलो 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 बोला बोला, तुम्ही ह्या पेठच्या गाड्यांचं मेंटेनन्स का करत नाही? 108चं हॅलो नाही नाही, रिपोर्टिंग काय करता तुम्ही? 2 महिन्यात रिपोर्टिंग नाही होईल। 1 मिनिट माहिती। हॅलो, ओपन स्पीकर हा, म्हटलं आम्ही बीजेपी तालुका प्रमुख बोलतो पेठ। हा सर, स्पीकर ऑन आहे, शूटिंग चालू आहे। त्यांचं म्हणणं असं आहे ड्रायव्हरचं, हॅलो, ड्रायव्हरचं असं म्हणणं आहे की आम्ही 2 महिन्यापासून रिपोर्टिंग करून गाडीचे टायर आणि काय ते किरकोळ काम आहे ते होऊन राहिलं, म्हणून गाडी उभी आहे 2 महिन्यापासून। नाही ना, मग ड्रायव्हर समोरच आहे ना, बोला ना त्यांच्याशी। त्यांचं म्हणणं 2 महिन्यापासून आम्ही रिपोर्टिंग करून अजून काहीच व्यवस्था नाही बा असं। मग ते काय प्रॉब्लेम काय? मग ते आम्हाला चुकीचे उत्तर देतात ड्रायव्हर का कोण, तेच काय काय रिपोर्ट मारलं त्या गाडीचं नाशिक। सर जी, आता इथं सर्व पक्षी आहे तिथं, आम्ही असे एकटेच नाही कोणी बोलू राहिलो। आमचा प्रॉब्लेम समजून घ्या। घाटाचं ऍक्सिडेंट होतात ना, त्याच्यामुळे ती ही सर्व समस्या निर्माण होऊ राहिली, बाकी काही प्रॉब्लेम नाही। म्हणजे त्यांचं म्हणणं का बा गाडी म्हणजे यांच्या गाडीचे टायर आलेत का? मग तू यांनी का बरं नाही आणले टायर? टायरांसाठी जर समजा 2 महिने उभे राहतात, त्यांचं म्हणणं टायरचा प्रॉब्लेम सांगा ना। टायर आलेत पण टाकले नाही, त्याचा प्रॉब्लेम सांगा ना सर। प्रॉब्लेम कोणाचा आहे टाकायचा? सांगतील ना ते। सर जी, तो प्रॉब्लेम मुळे आम्ही आमचे लोक मारायचे का? आता शासनाने आपल्याला कशाला स्कीमा तयार करून दिल्या तेवढ्या? म्हणजे आता त्यांनी ते प्रॉब्लेम म्हणजे महिनाभरापासून सांगू राहिले, गाडीचं टायर नाही, बस गाडी उभी आहे, पगार चालू आहे, फायदा काय आपला? नाही नाही, त्यांना कधी घेऊन पाठवू ते सांगा, कारण रात्री आमच्या घरचा पेशंट एक्सपायर झाला। 108 हा 108 न आल्यामुळे आमच्या घरचा पेशंट एक्सपायर झाला त्याच्यामुळं। हॅलो, आपलं काय आडनाव साहेब म्हटले? उगले। तुमच्याकडे नाशिक जिल्ह्याचं पूर्ण टेंडर आहे बरोबर? तुमची जबाबदारी नाही का हो? का त्या चालकाला दोषी धरायचा आम्ही? नॅशनल हायवे 848 पेठचे दोन्ही घाट लॉक असतात, एखादी इमर्जन्सी डिलिव्हरीची केसेस असतात, सर्पदंशाचे केसेस असतात, अपघाताचे पेशंट असतात। तुम्ही काय फक्त बिल काढाय फक्त एजन्सी ठेवली का तुमची? रास्ता रोको उद्या करतो, नाही तर नाही गाडी सुधारली। एक काम करा, स्वतः टायर घेऊन पेठला या। तुमचं कार्यालय कुठं आहे? हॅलो, अहो गाडीचं काम करायला महिन्यापासून झोपले का तुम्ही? ड्रायव्हर कडे द्या, ते कधी गाडी बोलवायची विचार दिला। 2 महिन्यापासून नाही, 2 महिन्यापासून ते बाकीचं काय बोलू नका, गाडी क्लिअर कट करून द्या। आज सरकारी दवाखाना पेठ येथे व्हिजिट दिली असता आणि गेल्या महिन्याभरापासून 108 ही जी काही सुविधा आहे, नाशिक डिस्ट्रिक्ट बीव्हीजी आणि सुमित कंपनी हे नाशिक जिल्ह्याचं पूर्ण काम बघतात 108चं। पण गेल्या 1 महिन्यापासून तालुक्यातीलच चालक आहे 108चे, त्यांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रार केलेली आहे, वारंवार त्यांनी मागणी केलेली आहे। गाडीचे टायर पूर्ण रिमांड होऊन गेलेले आहेत, तारा निघालेल्या आहेत, गाडीच्या बुशिंगा गेल्या आहेत, पिना गेलेल्या आहेत, अनेक गाडीचं काम आहे। वारंवार तो 1 महिन्यापासून संबंधित कंपनीकडे वारंवार मागणी करू राहिला, पण संबंधित कंपनी आणि आरोग्य प्रशासन हे डोळेझाकपणा करून राहिलेलं आहे। आणि नाशिक पेठ धरमपूर हायवे हा 808 हा 24 तास चालणारा हायवे, 848 24 तास चालणारा हायवे आहे। रोजच अपघात होत आहेत।
या 108च्या कारणास्तव या पेठ तालुक्यातील आदिवासी समाजाचे एवढ्या 2-3 दिवसामध्ये 5 पेशंट गेलेले आहेत. परिसाठी पेशंट आणणाऱ्या अनेक गरोदर महिलांचं पण हे झालेलं आहे आणि नवजात बालकं सुद्धा दगावलेली आहेत. तर प्रशासन आणि हे जे काही बीव्हीजी कंपनी आणि सुमित कंपनी जे आहेत यांच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, जेणेकरून आदिवासी भागातील ह्या ज्या काही 108 चालतात त्याची पूर्ण हेळसांड चाललेली आहे. आणि त्याच्यानंतर असं पण निदर्शनास आलं की 102 ही प्राथमिक इथं आरोग्य केंद्र पेठ ही पण बस नादुरुस्त अवस्थेत दिसलेली आहे. तर प्रशासनाने याच्याकडे डोळझाकपणा करू नये. वारंवार गाड्यांचं मेंटेनन्स हे वेळात वेळी करावं, जेणेकरून पेशंट घेऊन जाताना ड्रायव्हर लोकांना रिस्क पण असते. दोन्ही घाट नेहमी जाम असतात. तर प्रशासनाने किंवा आरोग्य यंत्रणेने याच्याकडे डोळझाकपणा करू नये. मी सकाळी 6 वाजेपासून इथं आरोग्य केंद्रामध्ये बऱ्याचशा गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या की साफसफाई नाही, बेड पण बदललं जात नाही. 8 दिवसातून एक बेड बदललं जातं, ते बी खोमट वास येतो. इथं शौचालयासाठी पाण्याची व्यवस्था नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी निदर्शनास आल्या की पेशंटला पिण्याचं पाणी नाही, तर बाहेर कुठलं तरी पाणी पिल्यानंतर तो पेशंट अधिक जाम होतो. याच्याकडे जर आरोग्य यंत्रणा आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणा किंवा डॉक्टर लोक जर दुर्लक्षपणा करत असेल, ही खेदाची बाब आहे. ही आदिवासी समाजासाठी हे कुठंतरी षडयंत्र रचलं जाते आणि याच्यामुळे आमचे पेशंट दगावले जातात. आमचा स्पष्ट आरोप आहे आरोग्य यंत्रणेवर की आदिवासी समाजातल्या ह्या पेशंटला जे काही मारणी घालतात, हे तिथली जी आरोग्य यंत्रणा आहे ही पूर्ण दुर्लक्षपणा चाललेला आहे. आणि 108चं काम आम्हाला उद्याच्या उद्या करून मिळावं असे आम्ही संबंधित यंत्रणेला विनंती केलेली आहे. नाही तर आम्ही सर्वपक्षीय नॅशनल हायवे 848वर तीव्र आंदोलन करून याला पूर्ण जबाबदार आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन राहील असं मी माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांना हे निवेदन सादर करतो. त्याच्यानंतर आमचे भारतीय जनता पार्टीचे तालुका प्रमुख. ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.